कविता पटेल रेसिपीज मध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये अगदी पाहता क्षणी तोंडात टाकावी इतकी अप्रतिम टेस्टी शिवाय अगदी सहज कोणीही बनवू शकेल इतकी साधी आणि सोपी मखमल पुरी कशी बनवायची हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। यासाठी एक बॉल्स घ्यायचा आहे, थोडंसं तूप घ्यायचं आहे, तुपाऐवजी तुम्ही तेल वगैरे वापरलं तरी चालेल। आता हे तूप आपण गरम करण्यासाठी ठेवायचं आहे। तोपर्यंत या बॉल्स मध्ये 1 कप मैदा, 3 ते 4 टेबलस्पून बारीक रवा घ्यायचा आहे, पाव चमचा मीठ टाकलेला आहे चवीनुसार आणि पाव चमचा या ठिकाणी आपण खायचा कलर वापरायचा आहे, जो आपण जिलेबीसाठी वगैरे वापरतो त्याच पद्धतीचा केशरी किंवा पिवळा कलर वापरायचा आहे। जर कलर तुम्हाला नको असेल तर तुम्ही साधी आपली रेग्युलर किचन मध्ये हळद असते ती हळद पाव चमचा वापरली तरी चालेल। आता हे सर्व मिश्रण मिक्स करायचं आहे। तूप पण आपलं छान आता कडकडीत झालेलं आहे। आता याच्यातील 4 ते 5 टेबलस्पून आपण तूप वापरायचं आहे, तेल जरी वापरलं तरी सुद्धा चालेल। आता यानंतर हे सुरुवातीला गरम असतं म्हणून चमच्याच्या साहाय्याने हे छान असं मिक्स करायचं। नंतर आपण हाताने व्यवस्थित अगदी सर्व कणाकणाला हे तेल किंवा तूप आपलं जे आहे हे व्यवस्थित लागलं जावं यासाठी हातानेच असं मिक्स करून घ्यायचं आहे। व्हिडिओ थोडा जरी आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। त्याचबरोबर अजूनही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनची घंटा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील। अगदी छानपैकी आपलं हे मिक्स झालं आहे का किंवा आपलं परफेक्ट मोहन झालं आहे का हे कसं ओळखायचं, तर याची अशी मूठ वळल्यानंतर त्याची मूठ बनली जाते त्या पिठाची। यावरून आपलं पीठ तयार झालेलं आहे। आता अगदी थोडं थोडं पाणी घेऊन हे घट्टसर असा याचा गोळा मळून घ्यायचा आहे। एकदम पाणी घ्यायचं नाही, लागेल तसं आपण थोडं थोडं पाणी घ्यायचं आहे। अगदी हलके हलकेच मळायचं आहे, जास्त पण प्रेशरने आपण मळायचं नाही। या ठिकाणी पाहू शकता आपला असा घट्टसर असा गोळा तयार झालेला आहे। कलर पण किती छान आलेला आहे। आता यावरची कॉटनचं कापड किंवा काहीतरी झाकण ठेवून हे 15 ते 20 मिनिटांसाठी आपण साईडला ठेवून देऊयात। आता एका कढईमध्ये आपण थोडेसे तीळ, खसखस आणि खोबरे भाजून घ्यायचं आहे मंद आचेवरती। थोडेसे ड्रायफ्रुट्स पण आपण कट करून घ्यायचे आहेत आपल्या आवडीनुसार। आता एका भांड्यामध्ये आपण पाऊण कप साखर घेतलेली आहे आणि त्याच भांड्यामध्ये आपण पाऊण कप पाणी घालायचं आहे। म्हणजे जेवढी आपण साखर घेतलेली आहे तेवढंच पाणी घालायचं आहे, कारण आपण 1 कप मैदा वापरला होता त्यामुळे त्याच्यापेक्षा थोडीशी कमी साखर घ्यायची आहे। आता याचा पक्का पाक आपल्याला करायचा नाही, तर याचा फक्त 1 तारी पाक आपल्याला बनवायचा आहे। म्हणजे अगदी फक्त साखर विरघळली की गॅस बंद करायचा आहे आणि यामध्ये 1 टेबलस्पून आपण वेलची आणि जायफळची पूड टाकायची आहे। आपल्याला आवडत असेल तर थोडं केशर टाकलं तरी चालेल। आता हा पाक आपण साईडला ठेवून द्यायचा। हे पीठ पण आपलं छान भिजलेलं आहे, 15 ते 20 मिनिटं झालेली आहेत। आता याच्या आपण अशा छोट्या छोट्या गोळ्या बनवून घ्यायच्या आहेत। आपण पुऱ्या वगैरे बनवतो त्याच्यासाठी जेवढ्या गोळ्या बनवतो तेवढ्याच आकाराच्या गोळ्या आपण बनवून घ्यायच्या आहेत आणि आता ह्या आपण पळपुट्यावरती लाटून घ्यायच्या आहेत। याच्यासाठी आपल्याला पीठ किंवा तेल काहीही लावावं लागत नाही, अजिबात या चिटकत नाहीत, कारण छान आपलं पीठ आता भिजलं गेलेलं आहे। आता अशा प्रकारे आपण पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत। जर तुम्हाला अशा छोट्या छोट्या पुऱ्या लाटायला आवड वाटत असेल तर तुम्ही एक मोठी चपातीच्या आकाराची बनवायची आणि त्याला वाटीच्या साहाय्यानं आपण त्याचं कट करून घेतल्यात तरी चालतील किंवा अशा लाटल्यात तरी चालतील। या ठिकाणी पाहू शकता जास्त पण पातळ नाही आणि जास्त पण जाड नाही। आपण करंजीला वगैरे जसं पाणी लाटतो त्याच पद्धतीने अशी सर्व पाने लाटून घ्यायची आहेत। या ठिकाणी सर्व पाने आपण लाटून घेतलेले आहेत। आता गॅसवरती तेल कडक ठेवायचं आहे। तेल छान कडकडीत झालं की गॅस मध्यम आचेवरती करायचा आहे आणि आपण ज्या पुऱ्या लाटलेल्या आहेत या अशा प्रकारे तळून घ्यायच्या आहेत। आता एक साइडहून आपली पुरी चांगली भाजली गेली की ही लगेच पलटी करायची आहे।
आणि पलटी केल्यानंतर अगदी व्हिडिओमध्ये लक्ष द्या, या तेलातल्या तेलातच म्हणजे आपण भाजत असतानाच पलटी केली की लगेच अशी दुमडायची आहे तेलामध्येच, म्हणजे आपल्या करंजी जसे असते तसा याला आकार येतो. अगदी लगेच सहज बनते, तेलामध्ये दुमडली की याला व्यवस्थित आकार येतो. आणि आता अगदी खरपूस चांगली खुसखुशीत होईपर्यंत मध्यम आचेवरती ही तळून घ्यायची आहे. पूर्ण तेल नितळून काढून घ्यायचे आहे. तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते. अशी पुरी आपण टाकली तेलामध्ये, एका साईडून पचली गेली थोडीशी की पलटी करायची. आणि समजा तुम्हाला झाऱ्यानेच तिथे कसे दुमडता येत नसेल तर याच्यासाठी आपण एक उलटण घ्यायचं आहे आणि उलटण्याच्या सहाय्याने बरोबर मधोमध असं प्रेस करायचं आणि वरून असं दाबायचं आहे. पाहू शकता अगदी सहज बनते, काही अवघड नाही. आणि अशा प्रकारे आपण सर्व पुऱ्यांना असा आकार द्यायचा आहे. जेवढी आपण आता ही पान लाटून घेतली आहेत ते सर्व आपण अशा प्रकारे तळून घ्यायचे आहेत पुऱ्या. व्यवस्थित आता तेल तळण्यासाठी एका चाळणीमध्ये आपण ह्या सर्व पुऱ्या काढून घ्यायच्या आहेत. या थोड्याशा थंड झाल्या की मग आपण जो पाक बनवून ठेवलेला आहे या पाकामध्ये या बुडवून काढायच्या आहेत. पाहू शकता किती छान अशा खुसखुशीत अशा भाजलेल्या गेलेल्या आहेत. पाक आपला तयारच आहे ऑलरेडी. लगेच काढत ठेवायचं नाही जास्त वेळ, फक्त लगेच आलटायची पलटायची आणि आपण आता ही काढून घ्यायची आहे. ही सुद्धा एखाद्याच्या चाळणीमध्येच ठेवायची, म्हणजे याच्यात काही एक्स्ट्रा पाक असेल तर तो निघून जाईल. अगदी प्रमाणातच हा पाक पण होतो आपला. अशा प्रकारे आता हे सर्व पुऱ्या आपण पाकातून काढायच्या आहेत. या सर्व पुऱ्या आपण पाकातून काढलेल्या आहेत. आता एका प्लेटमध्ये किंवा ताटामध्ये या पुऱ्या अशा पसरून घ्यायच्या आहेत. वरून आणखी थोडासा पाक आपण टाकायचा आहे. अगदी थोडा थोडा आता टाकायचा आहे. लगेच आतपर्यंत हा पाक शिरला जातो. आता जे आपण खसखस भाजून घेतलेली आहे ही खसखस वरून टाकायची आहे. हे सर्व जिन्नस भाजून घ्यायचे. तीळ, खसखस, जे सुकं खोबरं आहे हे सर्व भाजून घ्यायचं, म्हणजे खूप छान टेस्टी लागतं. भरपूर अशी आपण खसखस वापरलेली आहे. आता यानंतर आपण जे तीळ भाजून घेतलेले आहेत हे तीळ सुद्धा आता आपण वरून टाकायचे आहेत. सजावटीसाठी आपण आपल्या आवडीनुसार याचं प्रमाण घ्यायचं आहे. ड्रायफ्रुट्स मध्ये सुद्धा आपण आपल्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रुट्स वापरले तरी चालतील, जेणेकरून हे आकर्षक दिसेल. अगदी लग्नामध्ये वगैरे रुखवतासाठी किंवा आपण देवाच्या गौरीसाठी, गणपतीसाठी किंवा आता मार्गशीर्ष महिना चालू होत आहे तर मार्गशीर्षातल्या गुरुवारसाठी सुद्धा आपण हा पदार्थ बनवू शकतो. अगदी सहज बनणारा, कमी वेळेमध्ये कमी साहित्यामध्ये बनणारा हा पदार्थ आहे. या ठिकाणी आपलं आता हे पाहू शकता मखमल पुरी तयार झालेली आहे. किती छान आकर्षक अशी दिसत आहे. तर नक्की अशा प्रकारची मखमल पुरी बनवून पहा. वरून एकदम खुसखुशीत आणि आतून एकदम मऊ अशी आहे. कमेंट करून कळवा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ शेवटपर्यंत वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.